सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीनं कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळा। शाहनवाज सौदागर यांच्यामुळे ओबीसी बांधवांना आधार। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमुळे ओबीसी बांधवांना एक आधार मिळत आहे। जात प्रमाणपत्रासाठी ओबीसी बांधवांना आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिकसाठी सवलत मिळत नव्हती। जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते, पण आता ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनमुळे आणि शाहनवाज सौदागर यांच्या पुढाकाराने ओबीसी बांधवांना एक आधार मिळाला आहे। काल सांगली येथील मोहम्मदिया उर्दू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आलं। या शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शैक्षणिक आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातीचे दाखले प्राप्त केले। राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष शाहनवाज सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी विशेष कौतुक केले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शाहनवाज सौदागर यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल। या मोहिमेचा उद्देश सामाजिक समावेशकता वाढवणे आणि नागरिकांच्या हक्काची पूर्तता करणे हा आहे। कार्यक्रमास सादिक मुश्रीफ, अल्ताफ मुजावर, वसीम बलवंड, मुनीर मुल्ला, मोहम्मद अशरफ सौदागर, असलम इनामदार यासह ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार, मी सलीम मुजावर बोलतो। 4 महिन्यापूर्वी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि ते कास्ट सर्टिफिकेट आज आम्हाला मिळालेलं आहे। तरी या सर्व टीमचे आम्ही आभार मानतो आणि सर्व पालकांकडून आभार मानतो। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या टीमच्या वतीने 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगली येथे मोहम्मदिया एंग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तिथं कास्ट सर्टिफिकेटचा कॅम्प घेतलं होतं। आज आम्ही त्या कॅम्पमध्ये काढलेल्या दाखलेचं वितरण केलो। जवळपास आम्ही एक 200 दाखले तिथं काढलो होतो। आज तिथे वितरणचा कार्यक्रम पार पडला आणि पालक आणि मुलामध्ये उत्साहाचं वातावरण होता। या कार्यक्रमास आमचे अप्पर तहसीलदार मॅडम व अधिकारी, परत विशेष दंडाधिकारी यांच्या हस्ते इथं वितरण केलो, वाटप केलो व कास्ट सर्टिफिकेट वितरणमुळं पालकामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे।